पंकजा मुंडे या मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। बीडमध्ये अगदी शेवटच्या 2 मतमोजणीच्या फेऱ्या सुरू आहेत आणि त्यामुळे ट्विस्ट अगदी मिनिटाला वाढताना दिसतोय। अगदी काही मतांच्या फरकाने पंकजा मुंडे या काहीशा मागे होत्या, मात्र आता 400 अंकांनी त्यांनी आघाडी घेतल्याचं कळतंय। त्यामुळे शेवटच्या 2 फेऱ्यांकडे आता लक्ष लागलेलं आहे, कारण अत्यंत निर्णायक अशा या फेऱ्या असणार आहेत। स्वतः पंकजा मुंडे या आता मतमोजणीच्या केंद्रावरती दाखल झालेले आहेत। बीडमध्ये शेवटच्या 2 मतमोजणीच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत आणि हा ट्विस्ट वाढलेला दिसतोय। 31वी फेरी पार पडली आहे आणि पंकजा मुंडे सध्या 400 मतांनी पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतलेली दिसतेय। बजरंग सोनावणे यांचं आव्हान होतं गेल्या वेळेला धनंजय मुंडे, बजरंग सोनावणे हे एका बाजूला होते, मात्र यंदाच्या वेळेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एका बाजूला असताना त्यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनावणे यांचं आव्हान होतं। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत झालेली होती आणि शेवटच्या फेरीची उत्सुकता लागलेली आहे। शेवटच्या 2 फेऱ्या आहेत अत्यंत निर्णायक आणि चुरशीच्या, कारण अटीतटीची काटेकी टक्कर ज्याला आपण म्हणतो, ट्विस्ट वाढताना दिसतोय या मतदारसंघामधला। तर पंकजा मुंडे यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा पंकजा मुंडे यांच्या सोबत या मतदानाच्या मतमोजणीच्या केंद्रावरती दाखल झालेले बघायला मिळतात। महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभेच्या मतदारसंघामधले बहुतेक निकाल आपल्या हाती आलेले आहेत। शेवटचे काही निकाल जिथे अटीतटीची लढत बघायला मिळते आहे, काही ठिकाणी ट्विस्ट आलेला आहे। तशीच एक जागा आपण बघतोय बीडची, आणखी एक आपण अगदी काही क्षणांपूर्वी बघितली ती उत्तर पश्चिम मुंबईची, त्यामुळे धाकधूक सुद्धा वाढताना दिसतेय।